ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये सुरुवातीलाच आपण पाहत असतो की ते सायली म्हणत असते, प्रतिमा त्या प्रिया आणि मैनावतीचे DNA रिपोर्ट आत्ताच काही वेळापूर्वीच आमच्या हातात आलेले आहेत असं म्हणून ते रिपोर्ट आता अर्जुनच्या हातात देत असते. आता अर्जुन ते रिपोर्ट पाहून शांत झालेला असतं बरं का. त्यावरही ते रविराज म्हणत असत, काय लिहिले DNA रिपोर्टमध्ये, सांग अरे अर्जुन काय लिहिले रिपोर्टमध्ये. काही लिहिलं असलं तरी ते ऐकायला मी आता खंबीर आहे असं म्हटल्यानंतर आता इथे अर्जुन म्हणत असतो, रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे की प्रिया आणि प्रतिमा त्याचा DNA रिपोर्ट मॅच होत नाही आणि मैनावतीशी ती मॅच होतोय असं म्हटल्यानंतर इथे प्रतिमा आणि रविराजला धक्का बसलेला असतो. आता बघा थोडासा अंदाज आलेलाच असतो, मात्र या रिपोर्टवर सगळं काही अवलंबून असतं. त्यामुळे हे ऐकल्यानंतर दोघांनाही धक्का बसलेला असतो आणि त्यांच्यासोबतच घरच्यांना सुद्धा धक्का बसलेला असतो. त्यावरही ते सायली म्हणत, आम्हाला जो संशय होता तो खरा ठरला. प्रिया तन्वी नाही बबली लोखंडे आहे. तेव्हा खरं कल्पनाला आठवतं की जेव्हा प्रिया पहिल्याच वेळेस घरी आली होती तेव्हा खरं तर ती म्हटली होती, मामी ह्या बाजूलाच तुझी रूम आहे ना गं. त्याबरोबर ती आता असं देखील म्हटलेली होती की अर्जुन आणि मी इथंच झिण्यावर खेळायचो ना. ह्या सर्व गोष्टी तिला आठवत असतात. त्यावर आता प्रतापला आठवत असतं की जेव्हा तन्वी ही घरी आली होती तेव्हा खरं तरी ते अर्जुनला म्हटली होती, तू ओळखलं का मला, हाय मी तन्वी असं म्हटलेले शब्दसुद्धा तिला इथे आठवत असतात. आता खरं तर जो काही अर्जुन असतो, अर्जुन ते DNA रिपोर्ट जे असतात ते सर्वांना इथे दाखवत असतो आणि सगळेजण एक एक करून ते DNA रिपोर्ट इथे पाहत असतात आणि पाहिल्यानंतर तेवढाच त्यांना धक्का देखील बसतो. कल्पनाने सुद्धा ते रिपोर्ट वाचलेले असतात. तेव्हा कल्पना म्हणत असे, नाही म्हणजे हे एक स्वप्न असणार, म्हणजे आपल्याला कुणी असा कसं काय धोका देऊ शकतं. त्यावरही ते प्रताप म्हणत असं, दिलाय कल्पना आणि आपल्याला दिलाय, ह्या मुलीने दिलाय, ह्या मुलीने आपली खूप मोठी फसवणूक केली आहे असंही ते प्रताप म्हणत असतात. त्यावर इकडनं जी काही प्रतिमा असते, प्रतिमा म्हणत असते, मी माझ्या मुलीच्या मायेसाठी तडफडत राहिले, ती मिळत नाही म्हणून स्वतःला दोष देत राहिले, पण आता कळतंय ते नातंच खोटं होतं. तुला प्रत्येक क्षणी हे माहीत होतं की तू आमची मुलगी नाहीस, तरीसुद्धा आम्हाला खेळवत राहिलीस. हे सगळं काही बोलताना प्रतिमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. प्रियाला मात्र काही फरक पडत नसतं बरं का. त्यावरही ते रविराजसुद्धा म्हणत असतात, काही दिवसासाठी का असेना पण मी तुला घरात थारा दिला होता, असा कसा मी आंधळा झालो. मी 20 वर्ष ज्या मुलीची वाट बघत होतो ती मुलगी आली म्हणून मी असा कसा दुबळा झालो असंही ते स्वतःला म्हणत दोष देत असतात बरं का. ह्या सर्व गोष्टीचं इकडनं अर्जुनला फार वाईट वाटत असतं. आता इथे प्रियाला तर काहीच फरक पडत नसतो, मात्र स्वतःला सिद्ध करायचं असतं तिला. ती म्हणत असते, बाबा प्लीज माझं ऐकून तरी घ्या ना, मी काय सांगते तर. त्यावरही ते रविराज म्हणत असत, तू आता शब्द नाही बोललीस तरच बरं होईल, कारण की तू जर आता तुझ्या तोंडातून एकही शब्द काढलास तर तुझी जीभ हासडून तुझ्या हातात देईल असंही ते रविराज रागातच म्हणत असते. प्रिया मात्र स्वतःला सिद्ध करणं काही सोडत नसते. ती म्हणत असते, हा रिपोर्ट खोटा आहे, हा रिपोर्ट सायली आणि अर्जुननी मॅनेज केलेला आहे. त्यावर खरं इकडनं नागराज म्हणत असते, एक गप्रे, आम्ही आहोत इथे, तुला काय वाटलं मी जेलमध्ये सडत राहिलं तरीसुद्धा तुला वाचवणार का आणि तोंड बंद ठेवणार का असं म्हटल्यावर मेहपत म्हणत असे, तुझी सक्ती संपली आता. प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार उर्फ तन्वी सुभेदार उर्फ बबली लोखंडे, एवढे सगळे प्रियाचे नाव घेतल्यानंतर प्रिया तर गप्प पडलेली असते बरं का. मात्र ह्या सगळ्या गोष्टीचं अश्विनला वाईट वाटत असतं. अश्विन म्हणत असतं की म्हणजे मी जिच्यावर मनापासून प्रेम केलं ती या सगळ्यापैकी कोण होती नक्की, बबली लोखंडे असंही ते म्हणत असतं बरं का. प्रियाने मात्र खाली मान घातलेली असते. तेव्हा खरं इकडनं अस्मिता म्हणत असते, ती एक चेटकीन, आपल्या घराचा सत्यानाश करायला आलेली चेटकीन. ही अशी चेटकीन आहे जी माणसात राहिली ना तर ती सगळ्यांना साधी भोळी दिसते, पण जेव्हा स्वतःला आरशात बघते ना तेव्हा तिला एक वेडा वाकडा काळा निळा चेहरा दिसतो, लाल डोळे, टोकदार नाक, अस्ताव्यस्त केस आणि तिच्या भोवती असणारी अशुभाची सावली. तू स्वतःला आरशात बघतेस तेव्हा तू अशीच दिसतेस ना, अकरा विक्रा आणि किळसवानी असंही ते रागातच खरं तरी ते अस्मिता प्रियाला बोललेली असते, पण प्रियाला काही फरक पडत नसतं बरं का. तेव्हा इकडनं कल्पना चैतन्याला म्हणतं, चैतन्य हे सगळं काही तुला माहीत होतं तरीसुद्धा तू आमच्यापासून लपून ठेवलंस. त्यावर चैतन्य म्हणत असते, मावशी मला फक्त अंदाज होता आणि अर्जुन आणि सायली वहिनीची इतकी घालमेल पाहून खरं तर मी नाही सांगितलं असं म्हटल्यानंतर कल्पना पूर्णाजीला म्हणत असते, पूर्णाजी बघितलं ना, जिला आपण आपली तन्वी समजत होतं ती तर भलतीच कुणीतरी निघाली, पण आपण हे सगळं काही का सहन करायचं आणि कसं सहन करायचं असंही ते कल्पना म्हणत असते. त्यावर खरं अश्विन प्रियावर फार चिडलेला असतं बरं का. तो म्हणतो असं, का केलंस तू हे सगळं काही आणि कशासाठी केलंस असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, हे सगळं काही तिने फक्त प्रॉपर्टीसाठी, सुभेदार आणि किल्लेदार यांची प्रॉपर्टी होती, पण तुला आमचे पैसेही कमी पडले,
मग तू अधिराजकडनं 10 लाख रुपये घेतले. तुला कुठं माहीत होतं की ते पैसे त्या ट्रॅकमध्ये अडकवण्यासाठी एक चीजचा तुकडा होता आणि तू सहज त्याच्यात उडी मारलीस आणि अडकलीस. आता त्या पैशातला 1 रुपया सुद्धा तुला मिळणार नाही, कारण की तू आता जेलमध्ये आयुष्यभर सडायला जाणार आहेस, असं इथे अर्जुनी म्हटल्याबरोबर इथे सायली म्हणत असते, रविराज काकांनी एक जमीन आणि बाकी खूप सारी प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली होती, पण कायद्याने आता ती सुद्धा तुला मिळणार नाही. याला म्हणतात तेलही गेलं, तुपही गेलं ना हाती आलं दुपाटणं, असंही ते म्हटल्यानंतर इकडनं जी काही विमल असते ती सुद्धा म्हणते, हे बघा ह्या सगळ्यांची शिक्षा तुम्हाला नक्कीच मिळणार, तो देव नक्कीच तुम्हाला शिक्षा देईल, असंही ते विमल रागातच म्हणत असते बरं का. प्रतापला इकडे प्रश्न पडलेला असतो. प्रताप म्हणत असतात की गेले 3 वर्ष झालं अर्जुन ही आपल्याला फसवते, रविराज सारख्या वकिलाला ती फसवते, परत आपल्या सगळ्यांना तिने फसवलं, हे सगळं काही कसं शक्य? त्यावरही ते सुमन म्हणत असते, हे सगळं काही हिने एकटीने नक्कीच केलं नसणार, यांची फूस नक्कीच तिला असणार आणि यांनी तिला नक्कीच मदत केली आहे, सुमननी बरोबर ओळखलेलं असतं बरं का. त्यावर नागराज सुद्धा गप्प बसत नाही, लगेच म्हणत असतो, हो केली मदत मी, खोटं कशाला बोलू आता. आता दादाचा अपघात फसल्यानंतर खरं तर 20 वर्ष मी संधीची वाट बघत होतो, तेव्हा प्रिया नावाची संधी तन्वीचं गाठोडं घेऊन एक दिवस मेहपतच्या ऑफिसमध्ये आले. त्यावर खरं इकडनं मेहपत म्हणत, मला मी लई चुकीच्या मार्गाने चालत होता, मला तो आश्रम पाहिजे होता, ही लालची मुलगी मला मदत करायला तयार झाली आणि म्हणूनच हिलाच आम्ही तन्वी बनून किल्लेदारांच्या घरात पाठवायचं ठरवलं, असंही ते मेहपतनी म्हटल्यानंतर इकडनं नागराज म्हणत असतो. त्यावर खरं इकडनं नागराज म्हणत असतो, अपघात झाल्यानंतर छोटी तन्वी रडताना पाहितली, असं खोटं सांगणारी बाई, DNA रिपोर्टचे खोटे रिपोर्ट, हे सगळं काही मॅनेज करणं मेहपतसाठी काय जास्त अवघड नव्हतं आणि ते मेहपतनी सहजच करून टाकलं. मग आम्ही ठरवलं की याच मुलीला तन्वी नावाची सीडी बनवायची, दादाच्या प्रॉपर्टीसाठी तन्वी नावाची सीडी, असंही ते नागराज म्हणत असतो. त्यावर खरं मेहपत म्हणत असतं, तेव्हा ही मुलगी ही खोटी, हिचं नाव ही खोटं आणि हे सगळंच हिचं खोटं, असं म्हटल्यानंतर रविराजला फार वाईट वाटतं बरं का. त्यावर मात्र प्रिया आणखीही खोटंच बोलते, म्हणजे प्रिया आणखीही स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते बरं का. आणि ती इथे म्हणत असते, तुम्ही सगळे यांच्यावर विश्वास ठेवताय, मेहपत आणि नागराजवर, यांनी हे सगळं काही मुद्दाम केलेलं आहे, हे अर्जुनच्या म्हणण्याने हे सगळं करतात, हे सगळं काही पैशामुळे करते आणि हा रिपोर्टसुद्धा या मेहपतनीच मॅनेज केला असेल, असं इथे म्हटल्याबरोबर इकडनं जे काही रविराज असतात, रविराजला आठवत असतं जेव्हा मी पहिल्या वेळेस त्यांच्या घरी आली होती, तेव्हा खरं तर इथे त्यांना जो काही आनंद झाला होता, जे काही ते इतक्या वर्षाची वाट बघितल्यानंतर त्यांच्या मुलीचं त्यांना सुख मिळालं होतं, ह्या सर्व गोष्टी आठवून आता त्यांना तेवढाच राग येत असतो. ते जोरात आता तिच्या कानाखाली वडतात, तिच्याजवळ जाऊन, आणि कानाखाली वडल्यानंतर तिला म्हणत असतात, तू फक्त माझी फसवणूक नाही केलीस, तू अपमान केलास माझ्यातल्या बापाचा, मी लावलेल्या प्रेमाचा, मायाचा अपमान केलास तू, 20 वर्षे माझ्या मुलीची मी आस लावून बसलो होतो त्याचा तू अपमान केलास, तू मी दिलेल्या प्रत्येक आशीर्वादाचा अपमान केलास, अगं तू फक्त माझा अपमान नाही केलास तर प्रतिमाच्या भावनाचा सुद्धा तू अपमान केलास, अगं तू तिला आई म्हणत होतीस ना, आई नावाचा सुद्धा तू अपमान केलास, असंही ते रविराज खरं रागात आणि त्याचबरोबरही ते डोळ्यात पाणी आणून हे सगळं काही म्हणत असतात. मात्र प्रियाला ह्या सगळ्या गोष्टीचा संताप होत असतो. तेव्हा खरं तरी ते प्रतिमा सुद्धा आलेली असते प्रियाकडे आणि प्रियाला म्हणत असते, अगं प्रिया, मला काही आठवत नव्हतं, तरी मी 20 वर्ष दारिद्र्यात जगत राहिले, का कशासाठी हे मला काही माहीत नव्हतं. मग हे भेटले, वाटलं मी यांना शोधत होते, मग तू भेटलीस तेव्हा वाटलं याच गोष्टीची मला ओढ होती, जिने मला इतक्या वर्ष जिवंत ठेवलं, तू आल्यामुळे माझ्या आयुष्याला अर्थ आल्यासारखं मला वाटायला लागलं होतं, पण तू तुझे रंग हळूहळू दाखवायला लागलीस, तरी सुद्धा मी तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तू त्या विश्वासावर सुद्धा सुरंग लावलास, काय हे सगळं काही केलंस, हे सगळं काही करताना तुला शरम कशी नाही वाटली, सांग मला कशी शरम नाही वाटली, असं म्हणून इथे जोरात आता प्रियाच्या कानाखाली ओढलेली असते आणि स्वतः सुद्धा इथे रडत असते, कारण की ह्या सर्व गोष्टीचा तिला तेवढा संताप झालेला असतो, तिला सगळ्या गोष्टीचं वाईट सुद्धा वाटत असतं. तेव्हा रविराजी ते प्रतिमाला शांत करतात आणि बाजूला घेऊन जातात. मात्र ह्या सगळ्यांचं प्रियाला काहीच घेणं देणं नसतं, म्हणजे तिला काही फरक पडत नसतो. आता खरं तर मैना सुद्धा इथे प्रियाकडे रागातच येते बरं का, आणि म्हणत असते, सगळ्यात मोठी फसवणूक तर हिने आमची केली आहे, माझ्या पोटात पोरगी नाही तर विष वाढवलंय मी, जेव्हा ही जन्मली होती तेव्हा तिला नख मारून मारून टाकायला पाहिजे होतं, असं म्हणून जोरात तिच्या कानाखाली ओढत असते बरं का. असं कानाखाली ओढून तिथून निघून जाते. तेव्हा खरं तर इकडे जो काही सदा असतो तो सुद्धा इथे, बाबा ही जन्माला आली नव्हती त्याआधी खरं तर हिच्या बहिणी आणि आम्ही सुखात होतो, मात्र ही जन्माला आल्यानंतर आमच्या घरात पोलीस यायला लागले, दररोज मारामारी भांडणं ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागले, वाटलं एकदाची गेली, पण नाही,
आम्हाला तिने सुखाने नंतर सुद्धा जगून गेलं नाही. परत आलीस, आम्हाला मारायला निघालीस. अगं स्वतःच्या जन्मदात्या बापाला कुणी वीज देऊन मारतं का? हे सगळे काही पाप कुठं फेडशील असंही ते रडतच खरं सदाशिव म्हणत असतं बरं का. त्यावर खरं इथे प्रतापसुद्धा येतात, प्रियाकडे जातात बरं का. प्रियाकडे गेल्यानंतर प्रियाला म्हणत असतात, या घरात आम्ही तुझं खुल्या मनाने स्वागत केलं. रविराजची मुलगी म्हणजे आमचीच मुलगी असं समजत होतो आम्ही. आणि तू काय केलंस? मनातली मनात आमची थट्टा करून आमच्यावर हसत राहिलीस, आमच्या भोळ्यापणाचा फायदा उठवलास. अगं हे कमी होतं का काय? आमच्या मुलावर सुद्धा जाळं फेकलंस. अगं माझ्या भोळ्या भाबड्या मुलाचं तू आयुष्य उद्ध्वस्त केलंस. असं म्हणून खरंही ते प्रतापने सुद्धा जोरात प्रियाच्या कानाखाली ओढलेले असते बरं का. म्हणजे सगळेजण येत असतात आणि प्रियाच्या कानाखाली ओढून जात असतात. आता खरं तरी ते अश्विन सुद्धा प्रियाकडे आलेलं असतं बरं का. आल्याबरोबर म्हणत असतं, तुझं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं ना गं. तुला फक्त सुभेदारांचा पैसा हवा होता. अर्जुन सुभेदाराकडनं तो मिळाला नाही म्हणून अश्विन सुभेदाराकडनं मिळवण्याचा प्रयत्न केलास. एवढं सोपं होतं तुझ्यासाठी. पण या सगळ्यात माझा बळी गेला, माझ्या प्रेमाचा बळी गेला. तू दिलेल्या मला एका वचनाचा बळी गेला. तुझा हा एक स्पर्श, आपल्या दोघांनी मिळून बघितलेले स्वप्न, हे सगळं काही फक्त दिखावा होता ना. मी तुझ्यासाठी सुभेदारांच्या तिजोरीची फक्त किल्ली होतो. हो ना तन्वी, बोल तन्वी बोल, मी काय विचारतो तुला. मात्र प्रिया एकही शब्द बोलत नाही बरं का, फक्त त्याच्याकडे रागाने पाहत असते. असं म्हणून खरं तर इथे अश्विनने सुद्धा इथे प्रियाच्या जोरात कानाखाली ओढलेली असते. अश्विन फार चिडलेला असतो. तेव्हा कल्पना खरं अश्विनला शांत करत असते. अश्विन शांत हो, एवढं चिडू अजिबात नकोस असं म्हणून त्याला साईडला घेऊन जात असते. मात्र प्रियाला इथे काही फरक पडत नसतो. इथे कल्पना प्रियाकडे येत असते बरं का, आणि प्रियाला म्हणत असते, झालं का तुझं समाधान? माझ्या मुलाची हीच अवस्था तुला बघायची होती ना. अगं माझ्या मुलाने कोणतं पाप केलं होतं म्हणून तू त्याच्या आयुष्यात आलीस. आमच्या घराचा तू फायदा घेतलास, आमच्यावर तू भुरळ पाडली होतीस. तरी सायलीने तुझं खरं रूप आमच्या समोर आणलं होतंस. तरी सुद्धा आमच्या घरात तू वावरत होतीस. या पवित्र घराला तू खरं तर अपवित्र केलंस. अगं तू प्रत्येकाचं मन दुखवलंस. तू आजींचं, एका आईचं, सगळ्यांचं मन दुखवलंस. खरं तर इथे तुला कोणतीच शिक्षा पुरेशी नाहीये तुला पुरेशी असं म्हणून जोरात इथे प्रियाच्या कानाखाली ओढलेली असते बरं का कल्पनाने सुद्धा. आता खरं तर सुमनचा नंबर असतो. सुमन सुद्धा समोर आलेली असते आणि म्हणत असते, मी तुझ्यावर खरं तर आई इतकी माया लावली. अगं फुलासारखं जपलं ग तुला. आमची तन्वी परत आली म्हणून कुठे ठेवू कुठे नको असं मला झालं होतं. पण तू तर आम्ही पाळलेली एक नागिन निघालीस. माझा विश्वासघात फक्त यांनी नाही केला, तू सुद्धा केलास. असं म्हणून खरं तर इथे सुमननी सुद्धा प्रियाच्या कानाखाली ओढलेली असते. त्यावर खरं इकडनं चेतनने सुद्धा, भरलं का पोट बबली लोखंडे? नाही म्हणजे तुझी भूक खूपच मोठी ना गं म्हणून विचारलं. आधी त्या बॉयफ्रेंडचे पैसे उधळलेस तू, तेही तुला पुरले नाहीत. त्यानंतर ज्या आश्रमात राहत होतीस त्या आश्रमाला सुद्धा गिळायला निघलीस. त्यानंतर तुझी नजर रविराज सरांच्या प्रॉपर्टीवर पडली, ती सुद्धा तुला पुरली आहे. त्यानंतर सुभेदारांच्या घरात शिरलीस. तू किती नीच बाई आहेस का? झालंय का अजून कुणाला फसवायचं बाकी आहे असंही ते चैतन्य रागातच म्हणत असतं बरं का. तेव्हा खरं तर अस्मिता सुद्धा आता प्रियाकडे आलेली असते आणि प्रियाला हिची भूक कधीच मिटणार नाही, कारण ही भस्मासुरांचा अवतार आहे. जिथे हात ठेवील तिथंच राखच करील, जशी माझ्या घराची तू राख केलीस असं म्हणून अस्मिताने जोरात प्रियाच्या कानाखाली ओढलेले असते. मनात राक्षस असल्याशिवाय 2 वर्ष असं खोटं बोलून एखादी व्यक्ती राहू शकत नाही. तू मनात सुद्धा असंच काहीतरी स्वतःशी बोलत असशील ना गं असंही ते रागातच अस्मिता म्हणत असते बरं. आता सगळ्यांचं कानाखालून मारून झालेलं असतं, बोलून सुद्धा झालेलं असतं. आता राहिलेल्या असतात त्या म्हणजे पूर्णा आजी. आता पूर्णा आजी सुद्धा येतात, प्रियाकडे जातात. आता बोलत नाही, डायरेक्टच आधी तिच्या जोरात कानाखाली वळतात आणि मग बोलायला सुरुवात करतात. माझ्या प्रत्येक मनाच्या कोपऱ्यात फक्त तन्वी आहे, अंगणात बागडणारी तन्वी, अर्जुनवर रुसणारी तन्वी, पूर्णा आजीला घट्ट मिठी मारणारी तन्वी. तिचं हसणं अजूनसुद्धा माझ्या कानात वाजतंय, तिचा स्पर्श अजूनसुद्धा मला जाणवतोय. पण तू एक विषस माझी तन्वी तू असू शकत नाहीस. तू माझ्या तन्वीला स्वतःला लावून घेतलंस, पण तिचा लागवी स्वभाव कुठून आणशील? तिचं चमकतं लॉकेट तू गळ्यात घालून बसलीस, पण तिच्या डोळ्यातली चमक तू कुठून? माझी तन्वी घेऊन ये. माझी तन्वी कुठं लपून ठेवलीस? तिला तू कुठंतरी लपवून ठेवलंस. माझ्या तन्वीला माझ्या समोर घेऊन ये असं म्हणून खरं तर पूर्णा आजी ते फार रडत असतात बरं का. तेव्हा ते अर्जुन पूर्णा आजीला शांत आणि म्हणत असतो, पूर्णा आजी हिच्यासाठी स्वतःला त्रास करून घेऊ नको, हिची इतकी लायकीच नाही असं म्हणून पूर्णा आजीला सोप्यावर बसवण्यासाठी घेऊन जातो. आता कल्पना प्रियाकडे आलेली असते आणि ते लॉकेट काढत असते. ते म्हणत असते की हे लॉकेट खरं तर पूर्णा आजीने माझ्या तन्वी
तन्वीला दिलं होतं. तेव्हा खरं तर क्षण आठवलेला असतो. जेव्हा अर्जुन लहान असतो तेव्हा पूर्ण आजीने अर्जुनच्या गळ्यात ते लॉकेट घातलेलं असतं आणि ते तन्वी म्हणत असते की ते मला लॉकेट पाहिजे असं म्हटल्यानंतर अर्जुननी नंतर खरं तर स्वतःचं लॉकेट काढून तन्वीच्या गळ्यात दिलेलं असतं. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते हे लॉकेट अर्जुनला पूर्ण आजीने दिलं होतं आणि अर्जुननी तन्वीला दिलं होतं. तू बिनलाजासारखं 2 वर्ष झालं हे लॉकेट स्वतःच्या गळ्यात घालून बसलीस, पण आता मी तुझ्या गळ्यात हे लॉकेट बघू शकत नाही असं म्हणून तिच्या गळ्यातलं ते लॉकेट हिसकावूनच कल्पनाने घेतलं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.